राज्यात महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि 15 तारखेला 29 महानगरपालिकेसाठी मतदान होणार आहे। आपल्यासोबत विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे। अखेर निवडणूक आयोगाने घोषणा केली आहे निवडणुकांची, काय पहिली प्रतिक्रिया आहे? बिलकुल निवडणुकींचं स्वागत आहे। बऱ्याच दिवसांनी प्रशासकांचं राज्य सगळ्या महापालिकामध्ये आहे। खरं तर नगरसेवक जो कोणत्या पक्षाचा निवडून येईल, जनतेचे प्रश्न नगरसेवकापर्यंत गेले पाहिजे, नाही तर लोक छोट्या छोट्या गोष्टी आमदार खासदारांपर्यंत जातात। गेले पाहिजे, आमदार खासदारांकडे जाऊ नये असं माझं म्हणणं नाही, परंतु बेसिक नगरसेवक हा महत्त्वाचा आहे आणि त्या निवडणुका जाहीर झाल्या चांगला आहे। निश्चित शिवसेनेने ऑलरेडी या सगळ्या महानगरपालिकेत आपापल्या पद्धतीनं तयारी केलेली आहे। निवडणुकीला पूर्णपणे ताकदीनं सामोरं जाऊ। बरं, तयारी आहे? बिलकुल तयारी आहे, सर्व तयारी आहे। उमेदवारांची तयारी आहे, उमेदवारी फॉर्म घेण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे। उमेदवारांची आता छाननी केली जाईल, उमेदवार निवडण्याची प्रोसेस पक्षाच्या वतीनं सुरू होईल। मला वाटतं ह्या सगळ्या तयारी शिवसेनेने तरी केलेली आहे। उद्धव ठाकरेंच्या सभा होतील संपूर्ण? बिलकुल होतील, पूर्ण महाराष्ट्रात होतील, संभाजीनगरात तर नक्की होईल। असं आहे की या सगळ्यामध्ये एकाच वेळी सगळ्या निवडणुका होत आहेत? एकाच वेळेस झाल्या पाहिजे ना निवडणुका, वेगवेगळ्या वेळी थोडी असतात। खरं तर ह्या नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषदा एकाच दिवशी घ्यायला पाहिजे होत्या। वेगवेगळ्या दिवशी घेण्यातून अडचणी अनेक येतात, कामाला वेगवेगळ्या पद्धतीनं आता पुन्हा प्रचार, पुन्हा जिल्हा परिषदेच्या वेगळ्या निवडणुका। खरं तर निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदेच्या सुद्धा आजच जाहीर करून टाकायला पाहिजे होत्या आणि एकाच दिवशी, ज्या दिवशी महापालिका आहे त्या दिवशी जिल्हा परिषद घ्यायला पाहिजे होत्या। बरं, एकट्याची तयारी आहे, एकट्याने लढवायची की सोबत लढणार? हे पहा, आत्ताच्या घडीला सगळ्यांना सोबत घेऊन लढणं हेच योग्य आहे। ठीक आहे, बोलणं सोपं असतं, एकट्याने लढू वगैरे वगैरे वगैरे, एकट्याने लढणं ठीक आहे, पण जिंकायचं असेल तर सगळ्यांनी मिळून एकत्रित लढलं पाहिजे। वेळ प्रसंगी असलं तर मग ते लढावंच लागतं एकट्याने। आपली लढाई तर आपल्याला लढावीच लागत असते। निश्चित आपण पाहतो, हे होते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि त्यांचं म्हणणं आहे की एकत्र तर सर्वांनी येऊन लढलं पाहिजे, पण वेळ आली तर त्यांची एकत्र स्वतंत्रपणे लढण्याची देखील त्यांची तयारी आहे। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।